हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. एक मिनिट, व्हॉट इज दिस प्रियंका? इन द सेन्स मी आहे प्रियंका. गाईज, आपले 3,000 सबस्क्रायबर्स होते आणि आत्ता तुम्ही बघताय 90,000 सबस्क्रायबर्स झालेत. यूट्यूब फॅमिली झाली आहे. ओ माय गॉड, माझं ड्रीम नव्हतं, हे नव्हतं. मला फक्त 10,000चा टार्गेट करायचं होतं आणि बघता बघता चक्क एका महिन्यात 90,000 झाले आहेत. त्याच्या आधी मी खूप महिने मेहनत केली आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण असे पटापट वाढतात तेव्हा असं मस्त मस्त असं वाटतं आहे ना. ओके गाईज, सो हे मी कर्ल्स करत होते ॲक्च्युली आणि बोलली की तुमच्याशी शेअर करेल मी 1-2 कर्ल्स मी कसे केलेत हे कर्ल्स. आणि आधी तुम्ही बघितलं असाल मला कर्ल्स करायला येत नव्हतं, पण मी जेव्हा करत गेले रोज घरच्या घरी प्रॅक्टिस करत गेले तेव्हा मला कर्ल्स जमू लागले. आजचा कर्ल्सचा काही विषय नाही आहे, आजचा विषय आहे स्मोकी आय लुक. स्मोकी आय लुक इज अ बिग टास्क वेन इट कम्स टू बिगिनर्स, म्हणजे ज्याला मेकअप करता येत नाही, जास्त कोण मेकअप करत नाही, त्याच्यासाठी स्मोकी आय लुक असं वाटतं, बघूनच असं वाटतं अरे बापरे काय केलंय नक्की, काय काय थापलंय है ना. बट इट्स नॉट लाईक दॅट. मी खूप इझी टेक्निक्स तुमच्यासाठी आज आणलेत. आपले 1 लाख होणार आहेत ना, सो मी खुश आहे. सो मी ही माझी टेक्निक तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आजची आहे ना साडी मी ही नेसणार आहे. सो याच्यावरती स्मोकी आय लुक आय थिंक खूप छान वाटेल. आणि ह्याच्यासाठी हे ब्लाऊज आहे, पूर्ण नाही दाखवू शकत म्हणून असे केस घेतलेत. ट्रिक्स असतात त्या गर्ल्सच्या. ओके. आणि खूप जण बोलतात की तू मेकअप लुक्स का दाखवते. ॲक्च्युली माझ्या यूट्यूबवरती खूप साऱ्या गर्ल्स आहेत आणि गर्ल्स आर व्हेरी क्रेझी टू मेकअप. सो लेट्स गेट स्टार्टेड. कर्ल्स करताना फर्स्ट असं सेक्शन करून घ्यायचं आहे. सेक्शन. ओ माय गॉड. असे सेक्शन्स केले. कसे करायचे आहेत? मिडल पार्टिशन, इथून पार्टिशन, जसं तुम्हाला जमतं तसं सेक्शन, बट क्लीन सेक्शन्स घ्या. अँड देन मेक शुअर तुम्ही एक चांगलं कलर यूज करताय. अरे रे रे, ये होत आहे. सो मी खूप वियर्ड दिसते, आय नो, बट मी माझा सगळा फर्स्ट बेस मेकअप करून घेतला आहे. माझे हेअर असे टाय केलेत. बघा माझे हेअर पूर्ण झाले आहेत. हे खोलणार आहे ॲक्च्युली. मी वेडी दिसते, वेड्यासारख्या असतात ना मुली. ओके. सो इथे मी हा माझा स्पॅच्युला यूज करते. हा अगदी 10-20 रुपयाला मिळतो. यू कॅन कीप दिस. इट्स व्हेरी युजफुल. सॉरी. आता आपण आय मेकअप स्टार्ट करूया. First of all, I'll be doing my eyebrows. I'm using हिमालया काजल या आयब्रोसाठी. अगदी थोडंसं. तुमच्याकडे असं काजल नसेल तर तुम्ही नॉर्मल काजल पेन्सिल असते ना, ती यूज करू शकता. फुली इतना सा. ही जी माझी क्रीज लाईन दिसते ना तिथपर्यंत, त्याच्या खाली थोडंसं अप्लाय करायचं आहे. थोडासा टाईम लागतो अप्लाय व्हायला, बिकॉज हिमालया काजलमध्ये तेवढं पिगमेंट नसतं. आणि हिमालया यासाठी यूज करते बिकॉज ते थोडंसं स्प्रेड होतं लवकर, बिकॉज तो क्रीम बेस असतो. मी नॉर्मल काजल यूज करत नाही कारण ते मॅट असतात आणि ते स्प्रेड न होण्याचे चान्सेस असतात. मला जास्त असा बोल्ड लुक नको आहे म्हणून मी कमी अप्लाय करते. बट इफ यू वॉन्ट यू कॅन अप्लाय इथपर्यंत. आधी मी स्मज बरोबर न केल्यामुळे माझा आय मेकअप चांगला दिसत नव्हता, पण आता स्मजिंग करते आहे कारण तो सॉफ्ट आणि स्मूथ दिसावा. ऑल्सो मी एक डार्क टोन अप्लाय करते परत, जिथे मी आयलायनर अप्लाय करते त्या जागेवर सेम काजलने, जेणेकरून तो स्मोकी लुक यावा.
माझ्या साडीचा कलर आहे डार्क ब्लू, नेव्ही ब्लू. सो मी त्यासाठी हा ब्लू थोडासा टॅप करेल. Again on the next eye to smudge it. I'll be using the same color matching to my sari. दिसते? मी झाले रील शूट करायला. मी इतकं जास्त असं स्मोकी आय दाखवेल, भयानक दिसेल ना मी रील्समध्ये. ते फोटोशूटसाठी वेगळं असतं आणि रील्ससाठी थोडासा वेगळा मेकअप करावा लागतो. मी जशी आहे तसंच दिसावं लागतं मला व्हिडिओजमध्ये, तरच माझी ऑडियन्स मला पसंत करतील. सो यावरती मी थोडंसं आयलायनर अप्लाय यामध्ये काहीच प्रोडक्ट घेतलेलं नाही आहे. इफ यू हॅव डार्क लिप्स, खूपच असे डार्क लिप्स जसे माझे आहेत ना, थोडेसे डार्क आहेत, सो मी जास्त हे नाही करते. बट थोडे जास्त पिगमेंटेड लिप्स असतील, इट्स ओके इफ यू हॅव डार्क लिप्स. जेव्हा लिपस्टिक अप्लाय करायची असेल ना, त्याच्या आधी मेक शुअर की तुम्ही लाईट कलरचा लिप लायनर अप्लाय करताय, जेणेकरून ते लिप्स थोडेसे, लिपस्टिक थोडीशी त्या कलरची वाटेल. कारण डार्क लिप्स असतात तेव्हा लिपस्टिक अप्लाय करतो तेव्हा लिप्स डार्क वाटत असतील, होत असेल तुमच्यासोबत. सो व्हॉट यू कॅन डू इज अप्लाय अ लिप पेन्सिल. सो आपण कर्ल्स हे ओपन करतोय थोडेसे, म्हणजे त्याला एक वेस्टर्न लुक येईल. एंड नाही आहे हा व्हिडिओचा. आता आपण जाणार आहोत बँड्राला व्हिडिओ म्हणजे रील्स शूट करायला. चला बघूया कसे होतात आजचे रील शूट. सो फायनली बँडस्टँडवरती आली आहे मी. ॲक्च्युली येऊन झाला आहे मला 2-2.5 तास आणि आता मला आठवलं की अरे ब्लॉग शूट करायचा आहे. इथे आमचं चालू आहे, आम्ही हार वगैरे तोडतो आहे. ती सॉन्ग केसरिया, त्यासाठी एक रील बनवतो आहे मी आणि मितेश. मीट हर, शी इज मेघना, माझी टिकटॉकवाली फ्रेंड. कधीच भेटलो नाही आम्ही, फर्स्ट टाइम. आमच्या मुलींच्या चर्चा झाली, स्मूथनिंग करायचं की स्ट्रेटनिंग करायचं. पाऊस येतो यार. नितेशला आधीच बोललेली. काय मी बोललेलो मॉर्निंगला 7 o'clock. हां कसे आले असते आणि मी कधी उठणार. आणि मी सकाळचं फीस घेतलं पाहिजे. काय झालं पिया, काय झालं. कॅमेरा अलाउड नाही आहे. ही मेघना विचारून आली, चले गाना व्हिडिओ करेगे, तो हा बोलला. हा
जाऊ दे, एवढी मोठी गँग बघून तो घाबरला असेल. त्याची ऍक्टिंग बघ. आजोबा होते त्यांची ऍक्टिंग बघा. आम्ही चालले आपल्या पुढे असे, मॅडम कॅमेरा नाही असे करतात. मी घाबरले बघून. परत घेऊया. होम बाय ऑटो. कारण आम्हाला ओला इथे मिळत नाही आहे, सो आम्ही ऑटोने जातो आहे. आय होप यू लव दी व्हिडिओ. इफ यू लव डू हिट लाईक अँड सबस्क्राईब. कॉमेंट नक्की करून सांगा कसा वाटला आजचं शूट. आणि तुम्हाला हे शूट इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. इंस्टाग्रामवरती तुम्ही मला अजूनही फॉलो केले नसेल, यू शूड फॉलो बिकॉज या दॅट इज नो रिझन. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बाय गाईज, हॅव अ गुड डे.